नमस्कार मित्रांनो. आत्मविश्वास आणि संवाद कौशल्य याचा कसा अतूट संबंध आहे परस्परांशी, या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत. बऱ्याच जणांना असं वाटते की आपल्या संवादामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे, आणि संवादामध्ये आत्मविश्वास येण्यासाठी काय करायला पाहिजे, संवाद आत्मविश्वासपूर्वक होण्यासाठी काय करायला पाहिजे, या संदर्भात काही चर्चा आपल्याला करायची आहे. मित्रो, संवादामध्ये काय भाषा आहे महत्त्वपूर्ण घटक, आणि ज्यांचं भाषेवर प्रभुत्व असते त्यांचा संवाद आत्मविश्वासपूर्वक व्हायला मदत होते. भाषेवर प्रभुत्व मिळवायचं म्हणजे काय मिळवायचं? तुमची शब्दसंग्रह चांगला असला पाहिजे, शब्दसाठा चांगला असला पाहिजे, त्या शब्द म्हणी आहे, वाक्प्रचार आहेत, त्याचबरोबर त्यातले उखाणे असतील, सुविचार असतील, लोकोक्ती असतील, काही गाण्याच्या ओळी असतील, ह्या एकंदरीत ज्या ज्या काही गोष्टी आहेत, भाषा ज्या ज्या घटकांनी बनते त्या सगळ्या घटकाचं ज्ञान असणं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर भाषेचं व्याकरणसुद्धा आपल्याला माहीत असलं पाहिजे. भाषेचं व्याकरण जसं, त्याचबरोबर शब्दशक्ती आपल्याला माहिती असल्या पाहिजे. अभिधा, लक्षणा, व्यंजने हे शब्दशक्ती असतात. म्हणजे एखाद्या शब्दाच्या दुसरा अर्थ आपल्याला ध्वनित करायचा असेल तर आपल्याला लक्षणाशक्ती माहीत असणारे शब्द माहीत पाहिजे. एखादा शब्द अनेक अर्थानं वापरला जातो, तो अनेक अर्थ सूचित करणारे कोणते शब्द असतात ते आपल्याला माहीत पाहिजे. असं जर असेल तर आपला आत्मविश्वासपूर्वक संवाद होऊ शकतो पुढच्या व्यक्तीसोबत. आणि शब्दांची योग्य निवड आपल्याला करता आली पाहिजे. कोणता शब्द कुठे वापरावा हे ज्याला स्पष्टपणे कळते, छान पद्धतीने कळते, तो आत्मविश्वासपूर्वक संवाद साधू शकतो. एखाद्या व्हॉलीबॉल खेळायचं आहे तुम्हाला, तर व्हॉलीबॉल खेळणाऱ्याला जसं, किंवा क्रिकेटर आहे, बॅट्समन आहे, त्याला ज्या पद्धतीनं बॉलला वळवता येतं आणि बॉलला वळून ज्या ठिकाणाहून, ज्या ठिकाणी प्लेयर नाही ग्राउंडमध्ये, तिकडे बॉल सहजतेनं असं वळवता येतो, तो आत्मविश्वासपूर्वक खेळू शकतो. तशाच पद्धतीनं संवादामध्ये दुसरे माणसं आपल्याला काही प्रश्न विचारतात, त्या प्रश्नाला सहजतेनं आपल्याला हाताळता आलं, हजरजबाबीपणे उत्तर देता आलं, आणि हजरजबाबीपणे उत्तर देता येणारी माणसं तुम्हाला सांगतो की आत्मविश्वासपूर्वक संवाद साधू शकतात. आणि काही जणाला अशी एक भीती वाटते की आपल्या पुढच्या व्यक्तीसोबत आपण संवाद साधतोय आणि पुढचा व्यक्ती जर आपल्याला काही विचारला आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आलं नाही, तर त्यापेक्षा याच्याशी न बोललेलं बरं बाबा, आपला अपमान होऊ नये, अशी एक प्रकारची भीती काही जणांच्या मनात असते. पण एक लक्षात ठेवलं पाहिजे की सगळ्याच प्रश्नाची उत्तरं काय आपल्याला येत नाहीत. त्यामुळं राजकीय व्यक्तीच्यात काही मुलाखती बघा तुम्ही, नो कॉमेंट्स म्हणतात. ज्या प्रश्नाचं उत्तर त्यांना द्यायचं नसते किंवा माहीत नसते तेव्हा सांगतात नो कॉमेंट्स, मी त्या प्रश्नाबद्दल काही बोलायची माझी इच्छा नाही असं म्हणतात. तुम्ही पण सांगू शकता अशा प्रसंगी एखाद्या वेळेस, किंवा एखाद्या ज्या ठिकाणी उत्तर देणं गरजेचं असते तेव्हा तुम्हाला ज्या काही माहिती आहे तितकं तर उत्तर द्यायचं, किंवा मी अभ्यास करून सांगतो असं म्हणू शकता. आणि मुलाखतीमध्ये जेव्हा संवाद असतो, मुलाखत एक प्रकारचा उत्कृष्ट संवाद आहे, त्या तिथेही सुद्धा जेव्हा संवाद होतो तेव्हा तुम्ही त्यांना सांगू शकता की सॉरी सर, मला त्या प्रश्नाचं उत्तर येत नाही. पण मुलाखतीमध्ये प्रश्नांचे मला उत्तरच देता येत नाहीत, या भीतीपोटी तुम्ही मुलाखतीला जायचं थांबवत असाल तर ही फार मोठी चूक करता तुम्ही. आणि हे लक्षात ठेवा की ते काही तुम्हाला काही ते लक्षात ठेवणारे नाहीत लोक.
ते वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळे तज्ज्ञ जे आलेले असतात आणि तुम्ही मुलाखतीला गेलात आणि तुम्हाला 4 प्रश्नांची उत्तर आले नाहीत, म्हणजे काय ते काय तुमचं काय बाहेर येऊन चर्चा करत बसतात काय? अमुक राव आले होते आणि तमुक राव आले होते आणि त्या तमुक रावाला हा प्रश्न विचारला होता आणि तमुक रावाने तो प्रश्नाचं उत्तर आपल्याला देऊ शकला नाही, असे काही नाही होत. तसं काही नाही. मी सुद्धा काही मुलाखतीमध्ये असतो, कवानी चर्चा करत बसत नाही. सर्वसाधारणपणे अशा पद्धतीने बाहेर आल्यावर चर्चा होते. आजकालच्या मुलांना काही प्रश्नांची उत्तरं येत नाही आहेत, काही प्रश्न मुलांचा याकडे कल नाही, त्याच्यामुळे असं होत आहे. अशा पद्धतीने सहज चर्चा होते, संपलं. पुन्हा त्याच्यावर काय चर्चा होत नाही. आणि त्या प्रश्न विचारणाऱ्याचे काही सगळ्यात प्रश्नाची उत्तर येतात का त्यांना? प्रश्न विचारणाऱ्याला त्याला जरी काही प्रश्न तुम्ही विचारा, येतात का प्रश्नाचे उत्तर? पण तुम्ही मात्र तसे प्रश्न नका विचारू. तसं विचारणं उचित नसते. ते कारण त्यांना प्रश्न विचारायलाच बोलवलं जाते, मग ते त्यांची ड्युटी ते पार पाडतात. त्यांना काही फार इंटरेस्ट राहते काय तुम्हाला प्रश्न विचारायचा. त्यामुळं एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला केवळ भाषा येऊन चालत नाही. भाषा संवाद कौशल्यासाठी विषय ज्ञान असणं गरजेचं असतं. तुम्हाला ज्या विषयावर बोलायचं आहे ना, त्या विषयाचं ज्ञान असणं सुद्धा तुमचा संवाद कौशल्य प्रभावी व्हायला, संवाद चांगला व्हायला मदत होते. आणि आत्मविश्वासानं संवाद तेव्हाच होऊ शकतो तुम्हाला विषयाचं ज्ञान असते. विषयाचं ज्ञानच नाही आणि तुम्ही बोलायला सुरुवात केली तर तुमचा काय कॉन्फिडन्स लूज होऊन जातो. थोडं बोलता, काही जण इंग्रजीत बोलतात. एकदा काय झालं, एका संस्था चालकाला एक इम्प्रेशन मारायची सवय. तुम्हाला पण माहीत असतील काही संस्था चालक की फक्त त्यांचा धंदाच असतो का आपला इम्प्रेशन कसं मारून इतरांना कसं भयभीत करायचं किंवा आपलं मी कसा मोठा आहे दाखवण्यासाठी ते प्रयत्न करतात. एक असाच संस्था चालक आला आणि संस्था चालक आला आणि पोराला, त्याला काही इंग्रजी माती येत नव्हतं, काय नव्हतं. त्याला काही शब्द फक्त माहीत होते, गेट आउट, फिट आउट म्हणायचे. त्याला सवय लावते शिव्या देऊन. मग वर्गात गेला, गेट आउट म्हणला पोरायला. पोरं बाहेर आले वर्गाच्या. आता सगळे शिक्षक त्याच्या वर्गामध्ये, कोण समोर येईल त्याच्या? सहज बोलीन चव गेली बोलणं वागणं. मग आता त्याला सुधरच ना मध्ये त्या पोरांना मध्ये बोलवण्यासाठी काय म्हणावं हे त्याच्या लक्षातच येईना. मग तो बाहेर आला आणि पोरांना म्हणाला बाहेरून आतमध्ये गेट आउट म्हणला. असं काहीतरी नाटक करून घेण्याची सवय काही जणांना असते. तर मित्र, तुम्हाला या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो की तुम्हाला जर ज्या विषयाचं ज्ञान नसते, मग तो भयभीत झाला ना बाहेर आल्यावर, काही सुधारणा गेला ना, काय बोलावं आता, आणि काय बोललो होतो मध्ये पोरांना काय बोलून बाहेर काढलो ना, आता काय बोलावं हे विचारावं तर इम्प्रेशन डाऊन होईल. काही येतही नाही मातीने इम्प्रेशनलाच बघत बसतो रात्रंदिवस. मग तसंही काही करता येत नाही. मग कसं तरी म्हणला बाहेरून गेट आउट, पोरं काहीतरी समजून घेतली. पोरं हुशार होते ना, पोरं हुशार होते कारण ते सगळे शिक्षकांनी घडवलेले पोरं होते. आणि मग त्यामुळं ते पोरं मध्ये गेले, बसले शांत. मला सांगायचं या निमित्तानं, तुम्हाला ज्या गोष्टीवर म्हणजे येत नाही तिथं संवाद कौशल्य प्रभावी होत नाही, हे लक्षात ठेवा. मग संवाद कौशल्य शिकून घेण्यासाठी भाषेवर प्रभुत्व जसं आवश्यक असते, भाषेचं वाचन, लेखन, चिंतन, मनन, स्मरण आणि विशेषतः श्रवण. जितकी भाषा तुम्ही ऐकाल, जास्तीत जास्त तुम्ही जी भाषा ऐकाल आणि ज्या भाषेचा वापर जास्तीत जास्त कराल त्या भाषेवर तुमचं प्रभुत्व येत असते. म्हणून भाषा शिकण्यासाठी जास्तीत जास्त भाषा ऐकणे आणि ती भाषा जास्तीत जास्त स्वरूपामध्ये वापर करणं, मग त्यातलं वाचन जास्तीत जास्त वाढवणं, ऐकणं आणि ते लिहिणंसुद्धा. लिहिण्यातून सुद्धा भाषेला एक प्रकारचं चांगलं वळण यायला मदत होत असते. तर विषय ज्ञानाबद्दल मी सांगत होतो. तुम्हाला ज्या विषयाबद्दल बोलायचे, तुम्हाला जर समजा एक विषय दिलेला आहे, तर शेतकऱ्यांची स्थिती. आता तुम्ही शेतकरीच म्हणजे काय तुम्हाला माहीत नाही, शेतकऱ्याची जीवनशैली माहीत नाही, शेतकरीची परिस्थिती शेतकऱ्यांचं जीवन कशावर अवलंबून आहे,
तुम्ही जर तुम्हाला अजिबात कशाचीच माहीत नाही आणि तुम्ही शेतकरीने पेरणी केलेलं आहे, छोटी एवढीशीच मोडं आहेत, पाऊस नाही म्हणून परेशान आहेत समजा, आणि तुम्ही 15 दिवस झाले ते परेशान आहेत. 15 दिवसानंतर तुम्ही त्या खेड्यामध्ये गेलात आणि 15 दिवसानंतर ढग नाही, काहीच नाही, आणि संध्याकाळी चांदणं फट्ट पडलेलं आहे आणि तुम्ही डॅन्स करायला लागला, वा वा छान छान, कशा पद्धतीनं चांदणं पडलंय डॅन्स करायला लागलात आणि वा वा असंच चांदणं पडू दे असंच रोज चांदणं पडू दे म्हणलं तर लोक तुम्हाला मारतील. लक्षात आलं का? म्हणजे सांगायचा हेतू आहे की लोक चांदणं हे त्यांच्यासाठी संकट वाटतं, चांदणं हे तुमच्यासाठी आनंद वाटायला लागला, कारण तुम्हाला शेतकऱ्याचं जीवनच माहीत नाही. आणि त्याच्या विषयावर वा शेतकऱ्यांना किती छानपैकी चांदणं पडलं म्हणून बोलायला सुरुवात केल्यात लोकांचं, का हो किती मस्त, कसं छान चांदणं पडलंय. ते तुम्हाला रिस्पॉन्स काय चांगला देते? तुम्हाला चांगला संवाद थोडं साधणार आहेत, तुम्हाला शिव्या शापच देतील ना ते. म्हणून त्यामुळं तुम्हाला विषयाचं ज्ञान असलं पाहिजे. भौगोलिक परिस्थितीचं ज्ञान असणं, ऐतिहासिक परिस्थितीचं ज्ञान असणं, सामाजिक परिस्थितीचं ज्ञान असणं, आर्थिक परिस्थितीचे ज्ञान असणं, समाज व्यवस्थेच्या रीती रिवाज रूढी प्रथा परंपरा याचं ज्ञान असणं. समाजात बोलताना तुमचा आत्मविश्वास वाढतो. काही जणांना मी काय म्हणू म्हणतात, त्यांना मी काय म्हणून हाक मारू, म्हणजे नातेसंबंध सुद्धा काही जणांना माहीत नाही. ते काय संवाद साधणार आहेत? नातेसंबंध काय असतात, कोणाशी कसं, कोण्या नात्याशी कसं बोलायचं असते, ह्याला ज्याला माहीतच नाही तो काय संवादात प्रभावी इफेक्टिव्ह संवाद साधू शकणार आहे? त्यामुळं भाषा शिकणं, समाज समजून घेणं, नातेसंबंध समजून घेणं, नात्याचे एकमेकाशी परस्पर संबंध काय असतात हे समजून घेतलं तर तुमचा संवाद चांगला व्हायला मदत होऊ शकतो. आणि संवादातले काही अडथळे असतात, तुम्हाला तुमच्या संवाद चांगला होण्यासाठी, म्हणजेच आत्मविश्वासपूर्वक संवाद मधले काय अडथळे, म्हणजे तुमचं एक भाषाप्रभुत्व नसणं हे जसं आत्मविश्वास कमी करणारा घटक असतो, विषयज्ञान नसणं हे जसा तुमचा संवादातला आत्मविश्वास गमावणारा असते, तसंच तुम्ही भयभीत असाल, चिंतित असाल तरी तुमचा आत्मविश्वासपूर्वक संवाद होत नाही. त्यामुळे तुम्ही निर्भय असलं पाहिजे. जी माणसं बघा निर्भय असतात ती चांगल्या पद्धतीनं संवाद साधू शकतात समाजाशी, पुढच्या व्यक्तीशी. पुढच्या व्यक्तीलाच तुम्ही घाबरायला लागलात तर तुम्ही चांगला संवाद साधू शकाल का? नाही संवाद साधू शकाल. तर इफेक्टिव्ह संवाद साधू शकणार नाही तुम्ही जर पुढच्या व्यक्तीला घाबरलात तर. त्याचबरोबर तुम्ही चिंतित आहात एखाद्या तुमच्या वैयक्तिक जीवनातली समस्येमुळे, तर दुसऱ्या बोलण्यामध्ये तुम्हाला रस वाटणार नाही, तुम्हाला ती चिंता सातत्याने भेडसावेल, तर त्यामुळे तुम्ही चांगल्या पद्धतीने संवाद साधू शकणार नाही, आत्मविश्वासपूर्वक संवाद साधू शकणार नाही. भयभीत असणं, चिंता असणं, यातून बाहेर येणं, चिंतामुक्त होणं, मग आत्मविश्वासपूर्वक संवाद साधू शकता. काही माणसं द्विधा अवस्थेमध्ये जीवन जगतात. हे करू का, ते करू, सांगा राया मी काय करू, अशा अवस्थेत असतात. हे केलं तर बरं राहील का, ते करेल तर बरं राहील का, अध्यात्म केलं तर बरं राहील का, नाही भौतिकवादी बनलं तर बरं राहील का, काहीच ठरलेलं नाही, काहीच नाही. अशा पद्धतीची माणसं आत्मविश्वासपूर्वक एखाद्या विषयावर बोलू शकतात. आणि ज्याच्या मनामध्ये गिल्टी कॉन्शियस आहे, अपराधीपणाची भावना आहे, अपराधीपणाची भावना एखाद्या व्यक्तीबद्दल असेल, त्या व्यक्तीबद्दल तुम्ही आत्मविश्वासपूर्वक नाही संवाद साधू शकत. त्या व्यक्तीबद्दल माघाऱ्या तुम्ही वाईट साईट बोलत राहता आणि त्या व्यक्तीला समोर येऊन मग त्याला कौतुक करायचे तुम्हाला, तर तुम्ही चांगलं नाही कौतुक करणार, त्यांचं चांगलं त्याच्यासोबत चांगला संवाद नाही सांगू शकाल. आंखों में आंखें डालकर बात करना डरना नहीं, अशा पद्धतीनं नाही जाऊ तुम्ही बोलू शकणार. तुम्ही खाली मान घाला तो दिसला की मग कसं काय चाललंय सर, बरं आहे की, तोंड एकीकडं बोलायला ते एकीकडं, असं होऊन जाईल ना. त्याचे कारण त्याच्याबद्दल तुम्ही वाईट साईट बोलता ना, मग तुमच्या मनामध्ये त्याच्याविषयी अपराधीपणाची भावना जर निर्माण झालेली असेल तर तुम्ही त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकणार नाही. आणि आत्मविश्वासपूर्वक बोलायचं असेल तर तुम्हाला डोळ्यात डोळे घालून बोलता आलं पाहिजे. त्यासाठी प्युअरिटी, तुम्हाला तुमच्या जगण्यामध्ये पावित्र्य असणं अतिशय गरजेचं आहे. तुम्ही जर पवित्र नसाल, पवित्रपणे तुमचं जगणं नसेल, वागणं नसेल, तर तुमच्या बोलण्यामध्ये आत्मविश्वास असू शकत नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. म्हणून पावित्र्याला
पवित्र वागण्याला, बोलण्याला आपण फार महत्त्व देणं गरजेचं असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्य. जेव्हा तुम्हाला सत्य सांगायचं असेल तर तुम्ही ते आत्मविश्वासपूर्वक सांगू शकता. आणि तुम्हाला खोटं सांगायचं असेल तर तुमच्या मनामध्ये भय निर्माण होते. हे जर खोटं पकडलं तर कसं करू, अशा पद्धतीनं तुम्हाला वाटू शकते. म्हणून सत्य हे आत्मविश्वासपूर्वक बोलू शकते, खोटं फारसा आत्मविश्वास बोलू शकत नाही. थोडा वेळ बोलेल, परंतु पुन्हा बोलायचं त्याच विषयावर येईल, तो गोंधळून जाईल. आता आपण काय सांगलं होतं, आता आपण काय बोलतो. थोडं बोलायला ठीक आहे, त्याला 2 घंटे बोलायला हवा की त्या विषयाच्या संदर्भात. पहिल्यांदा सुरुवात केली तेव्हा काय बोलला ना, आता काय कळलं आणि पुन्हा काय कळत नाही. म्हणून पोलीस लोक त्याला अनेकदा वेगवेगळे प्रश्न विचारत राहतात आणि 4 घंट्याला पुन्हा पुन्हा विचारत राहतात. मग पहिलं काय बोललो ते त्यानं विसरून जाते. जसं बरेचदा खोट्या गोष्टीला कसं काय लक्षात ठेवणार. त्यामुळं सत्य हे लक्षात ठेवण्याची गरज नाही, ते सत्य लक्षातच राहते. त्यामुळं ज्या गोष्टी लक्षात राहतात त्या आत्मविश्वासपूर्वक बोलता येतात. आणि आठवून बोलणं, आता हे बोललं तर काय की ते बोललं तर काय की त्यानं असं बोल म्हणून सांगला होता पण ते खोटंच आहे, इथं वेगळेच प्रश्न विचारायले, असा गोंधळ उडतो ना तुमचा. मग त्यावेळेस तुम्ही आत्मविश्वासपूर्वक कसं बोलणार आहात. त्यामुळं खोट्याचा आधार घेऊ नका. खोट्या म्हणजे चिखलाच्या टिरी असतात मित्रांनो, त्या फार काळ टिकत नसतात. म्हणून सत्य हे मेव जयंते, सत्याचा आधार घेऊन जगा. सत्यासी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. सत्य हे बहुमताच्या समोर सुद्धा झुकत नसते आणि तिथे आत्मविश्वासपूर्वक बोलत असते. सत्याला मरत नसते. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराभूत नाही, अशा पद्धतीचं वचन अनेक ठिकाणी तुम्हाला ऐकायला वाचायला मिळेल. तर ही श्री रविशंकरजी यांच्या तोंडूनही मी हे वाक्य ऐकलेलं आहे म्हणून तुमच्यासमोर ठेवतो. तुम्ही जर पुढच्या व्यक्तीविषयी तुमच्या मनात संशय असेल तर तुम्ही त्याच्यासोबत चांगला संवाद नाही साधू शकत. काही व्यक्तींच्या मनामध्ये विनाकारण काही व्यक्तीच्याबद्दल संशय तयार होतो, अचानक संशय निर्माण होतो आणि मग संशय निर्माण झाला की त्या व्यक्तीबद्दल तो चांगला संवाद नाही साधू शकत. खरं तर हे संशयाला काही आधारच नसतो ना, निराधारच संशय असतो. तर काहीतरी पराचा कावळा करायचा आणि काहीतरी संशयाखोर वागायचं आणि आपलं ते बाबा लोकाचं ते कार्टे या पद्धतीनं जगायचं. अशा लोकांपासून सावध राहिलेलं बरं. अशा लोकांसोबत बोलत असाल, संशयखोर लोकांच्या सोबत तुम्ही जरी बोलत असाल तर तुम्ही प्रत्येक वाक्याकडे तुमच्याकडे संशयानं पाहिल, तुम्हाला प्रेरणा आणि प्रोत्साहन देणार नाही आणि मनपूर्वक तुमचं ऐकणार नाही. अशा लोकांसोबतचा संवाद आत्मविश्वासपूर्वक होऊ शकणार नाही. ज्यांची कशावरच श्रद्धा नसते असे माणसं आत्मविश्वासपूर्वक संवाद साधू शकत नाही. कोणासोबत बोलून काय फायदा आहे, काय जगामध्ये चांगलं राहिले, कोण चांगलं आहे, सगळेच असलेच जातं. अशा पद्धतीची जर ज्याच्या मनामध्ये नकारात्मकता भरलेली आहे, कशावरच श्रद्धा नाही, चांगुलपणावर श्रद्धा नाही, तर ते सातत्यानं निगेटिव्ह बोलत राहतात. त्यांचा संवाद हा आत्मविश्वासपूर्वक होऊ शकणार नाही. तर त्यासाठी आत्मविश्वास वाढवणं गरजेचं आहे. तो सत्यानं येतो, ज्ञानानं येतो, सत्संगतीनं येतो, पवित्रपूर्ण वागण्यानं येतो आणि सरावानं आत्मविश्वास वाढतो. एखाद्या विषयाचा सराव, एखाद्या विषयावर तुम्ही जेव्हा सातत्यानं बोलत राहता तेव्हा तुम्हाला तुमच्या संवादामध्ये आत्मविश्वास येत असतो. तुम्हाला स्वतःला तणावापासून दूर ठेवता आलं पाहिजे, काळजीपासून दूर ठेवता आलं पाहिजे, चिंतेपासून दूर ठेवता आलं पाहिजे. तर आत्मविश्वास हा तो जर वाढवायचा असेल तुमचा आणि आत्मविश्वासपूर्वक संवाद व्हावा असं तुमची इच्छा असेल तर तुम्हाला तणावमुक्त राहावं लागेल. त्यासाठी प्राणायाम करणं, ध्यान करणं, राजयोग मेडिटेशनही तुम्ही करू शकता. वेगवेगळ्या आध्यात्मिक ज्या चळवळी असतात त्यांनी त्यांच्या एक ध्यान पद्धती सांगतात. तर तुम्ही कुठल्या एका सहजयोगा असेल किंवा ओम शांती असेल किंवा विपश्यना असेल किंवा रामदेव बाबांचे ध्यान साधना असेल किंवा श्री रविशंकरजी यांची ध्यान साधना असेल किंवा ओशो यांची ध्यान साधना असेल, अशा कुठल्याही व्यक्तींच्या आणि आध्यात्मिक चळवळीतील एखादी ध्यान साधना तर तुम्ही शिकून जर ध्यान साधना केलात तर तुमच्या वागण्या बोलण्यामध्ये जशी पावित्र्य तर यायला सुरुवातच होते, पण बोलण्यातही आत्मविश्वास
वाढायला सुरू होतो. त्यामुळे आत्मविश्वास जर वाढवायचा असेल तुम्हाला, आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की तुमच्यामध्ये क्लिअरिटी खूप असणं महत्त्वाचे असते. तुम्हाला जे काही सांगायचे ते तुमचं क्लिअर असलं पाहिजे. तुम्हाला जे काही म्हणायचं आहे ते क्लिअर असलं पाहिजे. तुम्ही कन्फ्यूज असता कामा नये. जी माणसं कन्फ्यूज असतात ते आत्मविश्वासपूर्वक संवाद साधू शकत नाहीत. लक्षात आलं? दुसरी महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगत होतो ते म्हणजे तुम्हाला त्या त्या क्षेत्रातलं कौशल्य आणि आत्मसंवाद कौशल्य तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. तुम्हाला ज्ञान आहे, शब्दसाठाही आहे तुमच्यामध्ये, परंतु तुम्हाला ती संवाद साधण्याचं कौशल्यच तुम्ही अवगत केलं नसेल. ते सरावानं येत असते. त्यासाठी वेगवेगळ्या व्यक्तीचा संवाद तुम्हाला ऐकता आलं पाहिजे. वेगवेगळ्या व्यक्ती जेव्हा संवाद साधतात, मुलाखती देतात, त्या आणि त्यांच्या मुलाखती तुम्ही ऐका. वेगवेगळ्या काही व्यक्तींच्या आध्यात्मिक चळवळीमध्ये काम करणारे व्यक्ती किती आत्मविश्वासपूर्वक बोलताना दिसतात. काही राजकारणातल्या व्यक्तीसुद्धा आत्मविश्वासपूर्वक बोलतात, परंतु ते बऱ्याचदा खोटं बोल पण रेटून बोलत यायचं असते. तर त्यांचं काही फारसं अनुकरण करण्यासारखं नाही. तर तुम्हाला मी एवढंच सांगेल की जे काही सत्य बोलतात त्यांचं अनुकरण करणं अतिशय गरजेचं नाही. तर कारण काय होतं, मग राजकारणी व्यक्तीला खोटं बोललं, रेटून बोललं तर त्यांचं जमते बाबा, ते कुठलं वाळलंही जळते, वल्लही जळते त्यांचं. परंतु आपल्याला त्यांचं अनुकरण करून त्यांच्यासारखं आपणही बोलायला चा प्रयत्न केला तर तुम्हाला अडचणीत आणतात ते लोक. त्यामुळे त्यांच्या नादी लागू नका तुम्ही त्यासाठी सत्याच्या मार्गाने बोला, सत्य चांगलं बोला. अतिशय गरजेचं ही गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय बोलावं हे जर माहीत असणं गरजेचंच असते, पण काय बोलू नये हे सुद्धा आपल्याला शिकून घेता आलं पाहिजे. आपलं बोलणं हे कायदेशीर असलं पाहिजे हे लक्षात ठेवा. ते एक प्रकारे ते सकारात्मक असणं गरजेचं पाहिजे. त्याचबरोबर ते सत्य असलं पाहिजे आणि ते हितकर असलं पाहिजे. या काही गोष्टी जर तुम्ही पथ्य म्हणून पाळल्यात आणि त्याचबरोबर ते बोलणं तुमचं सन्मानजनक असलं पाहिजे. कारण आपण जर एखाद्या असं सामूहिक जर एखादं बोलणं ठीक आहे, पण कोणाचं व्यक्तीचं नाव घेऊन, कोणा धर्माचं नाव घेऊन तुम्ही तसं अपमानजनक बोलू नका. कारण तुमची वाणी बंद होऊन जाईल. लोक वाणीच बंद करून टाकून देतात. त्यामुळे शक्यतो तुम्ही कोण्याही व्यक्ती समूहाचा जर उल्लेख करायचा असेल नाव घेऊन तर तो सन्मानजनकच असला पाहिजे. अपमानजनक होऊ नये याची काळजी घ्या. कारण तुम्हाला आयुष्यभर बोलायचं आहे. एक दिवस बोलून कसंही बोलून काय मोकळं व्हायचं नाही. त्यामुळं आयुष्यभर बोलायचं असते. त्यामुळं जे काही ऑथेंटिक बोला, पुराव्याच्या आधारे बोला, सत्य बोला, हितकर बोला, कायदेशीर बोला, फायदेशीर बोला, तर तुम्ही फायदेशीर राहाल. तर मित्र, संवाद कौशल्याचा आणि आत्मविश्वासाचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. आत्मविश्वासपूर्वक जर तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्हाला मी जे काही महत्त्वाचे मुद्दे सांगितले ते लक्षात ठेवा. आणि पुढच्या भागामध्ये आणखीन एक महत्त्वाचा विषय घेऊन मी तुमच्यासोबत बोलणार आहे. धन्यवाद.